Dear student, in the last lecture, we have seen factors responsible for food spoilage, how the many factors that causes the food spoilage of the foods we have seen. The next, फूड वेस्टेज म्हणजे अन्न नासाडी जी आहे तर ती अन्न नासाडी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. कॅन यू टेल, सांगा पाहू काय म्हटलेले की हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्ट. अन्न कोठे व कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते वाया जाते हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. अनेक त्या ठिकाणी सांगता येईल की फूड गेट वेस्ट ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम फार्म टू मार्केट. जे शेतामधून असणारं जे काही मार्केट जे आहे तर त्या मार्केटपर्यंत त्याची वाहतूक करत असताना सुद्धा काय होतं नसते, खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ किंवा फूड ॲटम्स जे आहेत तर ते काय होता नसतात तर त्या ठिकाणी त्यांची नासाडी त्या ठिकाणी होताना दिसते. दुसरं आपल्याला सांगता येईल की इम्प्रॉपर हँडलिंग, अनसुटेबल ट्रान्सपोर्टेशन ऑप्शन्स अँड रॉंग काइंड ऑफ द ट्रान्सपोर्टेशन रिझल्ट इन द लॉट ऑफ द वेस्टेज. म्हणजे सर्वसाधारणपणे अयोग्य अशा पद्धतीने त्याची त्या ठिकाणी हाताळणी केली, योग्य अशा प्रकारचं जे काही ट्रान्सपोर्टेशनचा असणारा जो काही पर्याय जो आहे तर तो पर्याय आपण त्या ठिकाणी वापरला नसेल, याच्यामुळे सुद्धा काय होतं नसते तर ते फूड वेस्टेज जे आहे तर ते फूड वेस्टेज त्या ठिकाणी होऊ शकतं. तिसरं आपल्याला सांगता येईल की इफ द फूड स्टोरेज इज नॉट प्रॉपरली डन, म्हणजे अन्न साठवणूक जे आहे तर ते अन्न साठवणूक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली नाही तरी त्या ठिकाणी काय होतं नसते, अन्नाची त्या ठिकाणी नासाडी जी आहे तर ते अन्नाची नासाडी त्या ठिकाणी होऊ शकते. द ग्रेन्स विल गेट इन्फेक्टेड विथ द इन्सेक्ट, रॅट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे योग्य अशा पद्धतीची साठवणूक केली नाही तर आपलं असणारं जे काही अन्नधान्य जे आहे तर त्या अन्नधान्याला त्या ठिकाणी कीड लागू शकते, उंदीर लागू शकतात, जीव जंतू त्या ठिकाणामध्ये शिरू शकतात. पुढचं फोर्थ आपल्याला सांगता येईल की ॲट होम टू इफ प्रॉपर केअर इज नॉट टेकन द फूड इज वेस्टेड. घरामध्ये सुद्धा आपण असणारे जे काही अन्नपदार्थ जे आहेत तर त्या अन्नपदार्थांची योग्य जर त्या ठिकाणी काळजी घेतली नाही तर अन्नपदार्थ जे आहेत तर ते अन्नपदार्थ त्या ठिकाणी खराब होऊ त्या ठिकाणी शकतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की मेनी पीपल वेस्ट फूड व्हाईल मेकिंग डिफरंट प्रिपरेशन्स. द प्रिपेअर फूड टू इज वेस्टेड ड्यू टू क्लिअरनेस. अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही लोक जे आहेत तर ती लोक काय करता नसतात की विविध अशा प्रकारचे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी तयार करताना दिसतात घरामध्ये. म्हणजे जे जे आवश्यक आहे ते तर ते करणं आवश्यक आहे, परंतु हे करत असताना असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ केअरलेसनेस म्हणजे प्रमाणापेक्षा त्या ठिकाणी जास्त वाढून घेताना दिसतात, ताटामध्ये तसंच त्या ठिकाणी शिल्लक ठेवताना दिसतात. याच्यामुळे सुद्धा काय होताना दिसते, अन्न जे आहे तर त्या अन्नाचे त्या ठिकाणी नासाडी त्या ठिकाणी होताना दिसते. पाहिजे तेवढंच त्या ठिकाणी वाढून घेणं. पुढे आपल्याला लक्षात येईल की ड्युरिंग पार्टीज, सेलिब्रेशन, बफेट्स आर ट्रॅडिशनल सेरेमनीज, लार्ज क्वांटिटीज ऑफ फूड इज थ्रोन अवे अँड वेस्टेड. आपण लग्नाला जाताना दिसतो, अनेक समारंभाला त्या ठिकाणी जाताना दिसतो, त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की ताटावरचं असणारं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी शिल्लक राहताना दिसतो, किंवा असणारे जे काही समारंभ जे आहे तर त्या समारंभामध्ये प्रमाणापेक्षा अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी शिल्लक राहताना दिसतं. असं शिल्लक राहिलेलं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न पुन्हा त्या ठिकाणी फेकून दिलं जातं, म्हणजे त्याची नासाडी त्या ठिकाणी होताना दिसते. पुढचं आपल्याला सांगता येईल पर्सिएशन टू ईट मोर अँड सर्विंग एक्सेस फूड लीड्स टू थ्रोईंग ऑफ दिस फूड विच इज अल्टिमेटली कॉज द फूड वेस्टेज. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या ताटावर जेवढं त्या ठिकाणी वाढलेलं आहे तेवढं त्या ठिकाणी खाणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. सर्व्हिसिंग एक्सेस फूड म्हणजे प्रमाणापेक्षा त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी जर वाढलं तर ती व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती काही त्या ठिकाणी ते खाताना दिसत नाही. शिल्लक राहिलेलं जे काय अन्न जे आहे तर ते अन्न आपल्याला त्या ठिकाणी फेकून द्यावं लागतं. याच्यामुळे सुद्धा काय होताना दिसते, अन्न जे आहे तर त्या अन्नाची असणारी जे काही नासाडी जी आहे तर ती नासाडी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की रॉंग यूज ऑफ द फूड प्रिझर्वेटिव्स अँड सिलेक्शन ऑफ रॉंग मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन रिझल्ट इन टू द फूड लॉस. अयोग्य पद्धतीनं
अन्न पदार्थ जे आहेत तर त्या अन्न पदार्थांची त्या ठिकाणी साठवणूक करणं किंवा सर्वसाधारणपणे अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत जर त्या ठिकाणी योग्य जर नसेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी काय होताना दिसते, अन्न जे आहे तर त्या अन्नाची नासाडी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर शेवटचं आपल्याला सांगता येईल की फूड ॲडल्ट्रेशन ऑल्सो लीड्स टू द फूड वेस्टेज. कधी कधी काय केलं ते अन्न पदार्थ जे आहेत तर त्या अन्न पदार्थामध्ये त्या ठिकाणी भेसळ जे आहे तर ती भेसळ त्या ठिकाणी केली जाते. याच्यामुळे सुद्धा ते अन्न पदार्थ जे आहेत तर ते अन्न पदार्थ त्या ठिकाणी काय होताना दिसतात, खराब होताना दिसतात. आता या ठिकाणी असणारे जे काही ॲडल्ट्रेशन जे आहे तर याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. आता पुढे, विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी India has shown great progress in the production of various foodstuffs like cereals, fruits, vegetables, fish, as well as milk and milk products. आपल्या असं लक्षात येताना दिसते की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशानं विविध प्रकारचे असणारे जे काही अन्नधान्य जे आहेत, फळं असतील, भाज्या, मत्स्य उत्पादन, तसेच दूध आणि दुग्धजन्य अशा प्रकारचे जे काही पदार्थ जे आहेत तर याच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणारी जी काही आघाडी जी आहे तर ती आघाडी त्या ठिकाणी घेतलेली आहे. इव्हन सो मेनी पीपल इन आवर कंट्री अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. बट असं जरी असलं की सर्वसाधारणपणे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्पादन जे आहे तर ते उत्पादन जरी त्या ठिकाणी घेतलं असलं तरी आजही आपल्या देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये अनेक लोक दररोज अन्नाशिवाय त्या ठिकाणी झोपी त्या ठिकाणी जाताना दिसतात. म्हणजे त्यांना अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी मिळत नाही, अन्नाशिवाय त्या ठिकाणी काय करताना दिसतात, झोपी त्या ठिकाणी जाताना दिसतात. म्हणजे कोणत्या प्रकारचं अन्न त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. मेनी डू नॉट गेट इव्हन 1 meal टू ए डे. कित्येक असणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांना एक वेळचं असणारं जे काही जेवण जे आहे तर ते जेवण सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. आणि हेन्स इट इज आवर ड्युटी टू प्रिव्हेंट वेस्ट ऑफ फूड व्हेन एव्हर इट टेक्स प्लेस. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येत नसते की अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी हे जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी वाया जातं ते टाळणं आपलं त्या ठिकाणी प्रथम अशा प्रकारचं असणारं जे काही कर्तव्य जे आहे तर ते कर्तव्य आहे. पण आता शाळेमध्ये त्या ठिकाणी मिल डे म्हणजे मध्यान्ह भोजन योजना जी आहे तर ती योजना त्या ठिकाणी आहे. जी भात जो आहे तर तो भात त्या ठिकाणी दुपारच्या सुट्टीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो. तर तुम्हाला लागेल तेवढ्यात असणारा जो काही भात जो आहे तर तो भात काय करायचा आहे, ताटामध्ये त्या ठिकाणी वाढून घ्यायचा आहे. प्रमाणापेक्षा त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी घेऊ नये. म्हणजे सर्वसाधारणपणे अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी वाया जाणार नाही याची असणारी जी काही काळजी जी आहे तर ती काळजी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची. आता पुढे की क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे संख्यात्मक त्या ठिकाणी अन्न नासाडी आपल्याला पाहिजे. की रॉंग मेथड ऑफ फार्मिंग लाईक हँड सोईंग ऑफ द सीड्स, इनॲडिक्वेट थ्रेशिंग, improper storage and wrong method of distributions are some reasons for quantitative waste of the food. आता काय काय सांगितलं की रॉंग मेथड ऑफ द फार्मिंग म्हणजे शेती करण्याच्या ज्या काही चुकीच्या असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीमध्ये पहिलं आपल्याला सांगितले की हँड सोईंग ऑफ द सीड्स म्हणजे त्या ठिकाणी मूठ जे आहे तर त्या मुठीच्या साह्याने काय करताना दिसतो आपण पेरणी जो आहे तर ते पेरणी त्या ठिकाणी करताना दिसतो. पेरणी यंत्र जे आहे तर त्या पेरणी यंत्रामध्ये बी जे आहे तर ते बी काय करताना दिसतो. आपला जो काय हात जे आहे तर त्या हातामध्ये काय करताना दिसतो, दाणे जे आहे तर ते दाणे त्या ठिकाणी घेताना दिसतो. आणि हाताच्या साह्यानं त्या ठिकाणी म्हणजे मूठ जे आहे तर त्या मुठीच्या साह्याने त्या ठिकाणी पेरणी जे आहे तर ते पेरणी त्या ठिकाणी करतात. आता पेरणी करणारे जे काही व्यक्ती जे आहे तर त्या व्यक्तीच्या हातामधून योग्य प्रमाणामध्ये धान्य जे आहे तर ते धान्य जर सुटत असेल तर योग्य. कधी कधी काय होताना दिसतं जास्त सुटताना दिसतं, कमी त्या ठिकाणी काय होताना दिसते असणारे जे काही बी जे आहे तर ते बी त्या ठिकाणी जास्त पडताना दिसतं, कमी पडताना दिसतं. म्हणजे अशा पद्धतीचे असणारे जे काही अयोग्य अशा पद्धती आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी आपल्याला सांगितले. दुसरं आपल्याला सांगितले की इनॲडिक्वेट थ्रेशिंग. थ्रेशिंग म्हणजे मळणी. उदाहरणार्थ गहू जो आहे तर तो गहू आपण काय करत असतो यंत्राच्या साहाय्याने करताना दिसतो. बाजरी जी आहे तर ते यंत्राच्या साहाय्याने करताना दिसतो. परंतु तिची काय असणारी जी काही मळणी असेल तर ती मळणी त्या ठिकाणी अव्यवस्थित जर झाली
झाली किंवा व्यवस्थित जर झाली नाही तर त्याच्यामध्ये असणारे जे काही ग्रेन्स जे आहेत, धान्य जे आहे, तर ते धान्य तसंच्या तसं त्या ठिकाणी राहू शकतं. दुसरं आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे इम्प्रॉपर स्टोरेज, अन्नपदार्थ जे आहे तर त्या अन्नपदार्थाची त्या ठिकाणी योग्य ठिकाणी साठवणूक त्या ठिकाणी करणं. आणि पुढे आपल्याला सांगितले रॉंग मेथड ऑफ द डिस्ट्रीब्युशन्स, म्हणजे असणारे जे काही वितरण जे आहे तर त्या वितरणाच्या असणाऱ्या ज्या काही चुकीच्या असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. पुढे बिसाइड्स मच फूड इज वेस्टेड ॲज ए रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू द गेस्ट ॲट द ट्रॅडिशनल फीड्स आर द बकेट्स. बफे असणारे जे काही सिस्टीम जे आहे तर ते बफे सिस्टीममध्ये आपल्या लक्षात येत नसते की स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी ती वाढून घ्यावं लागतं. किंवा इथे आपल्याला काय सांगितले की सर्वसाधारणपणे आपण वाढण्याच्या काही कार्यक्रम जर असेल तर त्या कार्यक्रमामध्ये पंगत त्या ठिकाणी बसवली जाते. या पंक्तीमध्ये पारंपरिक पद्धतीनं जेवण जे आहे तर ते जेवण त्या ठिकाणी वाढलं जातं. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण काय करता नसते, पाहुणे जे आहेत तर त्या पाहुण्यांना काय करता नसते, आग्रह त्या ठिकाणी करताना दिसते. म्हणजे त्याच्या ताटावर शिल्लक आहे तरी आपण काय करता नसते, पुन्हा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला काय करता नसते, वाढताना त्या ठिकाणी दिसते. याच्यामुळे सुद्धा काय होता नसते, अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी काय होता नसते, वाया त्या ठिकाणी जाताना दिसते. हॅड इट नॉट बी वेस्टेड ऑल दिस फूड कुड हॅव मेट द नीड्स ऑफ द मेनी अदर्स. म्हणजे याच्यामुळे काय होता नसते तर त्या व्यक्तीच्या ताटावर असणारं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी तसंच शिल्लक राहताना दिसतं. याच्यामुळे काय होता नसते, अन्न नासाडी जे आहे तर ते अन्न नासाडी त्या ठिकाणी होता नसते. कारण हे वाया गेलेलं जे काय अन्न जे आहे तर ते अन्न आपण त्या ठिकाणी इतरांना त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यांची असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी काय करता नसतो, भागवता नसतो. कारण आपल्या लक्षात येत नसते की बरेचसे जगामध्ये अशा प्रकारचे अनेक असणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांना त्या ठिकाणी एक वेळचं अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी मिळत नसतं. आणि म्हणून अशा प्रकारचं वाया जाणारं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न आपण त्या ठिकाणी इतरांना त्या ठिकाणी देऊ, त्यांची असणारी जे काही गरज जे आहे तर ती गरज त्या ठिकाणी भागवू शकतो. एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहिला. पुढील भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.